रामकृष्ण हरी मंडळी. चला, आज आहे की नाही सोमवार आहे बरं का. सोमवारचं आज मला भाकरीचं ऑर्डर पोचवायचं होतं. आज हे मिरज इचलकरंजीला जाणार आहे बरं का. पण इथं मी मिरजच्या बसमध्ये आहेत की नाही, ते भाकरी घ्यायला येणार आहेत, त्यांनी त्यांच्याबरोबर पाठवणार आहे. चला तर हे बघा, इकडे आमच्या इकडे नाही बाजरीची, ज्वारीची, मक्काची वगैरे सगळी भाकरी भेटतात बरं का, सगळ्या प्रकाराच्या. आणि चटण्या, लोणचं वगैरे सगळं भेटतं. तर ह्या पार्सलमध्ये की नाही आता बाजरीची भाकऱ्या पाहिजे होते बरं का. बाजरीची भाकरी घातले. आणि त्याच्यानंतर आहे की नाही, हे बघा बाजरीची भाकरी, हे बरोबर 250 भाकरी आहेत बघा. हे असं छान व्यवस्थित पॅक करून, कारण तर धुरळा वगैरे उडू नये ना भाकरीवर, त्यामुळं असं छोटंसं हे करून. आता हे 2 किलो चटणी लोणचं आहे बघा. आंब्याचं कैरीचं लोणचं आहे बरं का. हे कैरीचं लोणचं, शेंगदाण्याची चटणी आणि दवसाची चटणी. आणि आमच्या इकडे भरपूर प्रकारच्या चटणी पण भेटतात. चला तर हे बघा की नाही, आता मी लोणचाचा डबा घातलाय बरं का पहिला. आणि त्यात आता हे जो चटणी घातले, दवसाची चटणी घातली, शेंगदाण्याची चटणी घातले. तर आता हे अगदी व्यवस्थित पॅकिंग झाले. हे बघा मस्त असं पॅकिंग करून घेऊन की नाही ठेवलं. आता चला तर आता जायचं गाडीवर, का तर माझ्या इथून की नाही 20 किलोमीटर मी लांब जायला पाहिजे एसटी स्टँडसाठी. चला तर आता हे बाहेर पार्सल नेऊन ठेवायचं. आणि हे बघा, आम्ही बाहेर निघत होतो तोपर्यंत आहे की नाही इथं बैलगाड्यांचं रेस लागलेलं बरं का. भरपूर आमच्या घरासमोरनच जातात गाड्या, भरपूर असं गाडी चाललेले, गाडी वगैरे सगळं बघा किती किती लांब लांब असं हे चाललं. चला तर आता आमच्या साहेबांचं गाडी बाहेर निघाले बरं का. ते आता चला ठेवायचं गाडीवर. आणि चला तर आता आम्ही जायला आत्मीला जायला पाहिजे बरं का हे पार्सल घेऊन. का तर आत्मी एस टी स्टँडवर तिथं घ्यायला येणार आहेत पार्सल. मग आता की नाही आम्ही आता बॉक्स घेऊन घेऊन बघा, भाकरी आणि चटणी, लोणचं वगैरे सगळं घेऊन आत्मीला चाललं आहे. आत्मीचं पार्सल द्यायचं एस स्टेशनवर. आता आम्हाला एस टी स्टँडवर वाट बघत थांबायला लागणार की त्यांनी येसपर्यंत नाही. चला तर हे बघा, एस टी स्टँडवर थांबले इथं मी, पण अजून त्यांचं काय यायचं पत्ता नाही. चला तर आता आलेत त्यांनी, तर आता त्यांना पार्सल एस टीमध्ये ठेवायचं. आणि कुणाला पण जर भाकरी वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर केल्यानंतर ऑर्डर आम्ही घरपोच केलं जाईल. एस टी स्टँड पार्सलद्वारे तुम्हाला पाठवलं जाईल. हे बघा, आता हे एस टीमध्ये मिरजची एस टी आहे बरं का, मिरजच्या एस टीमध्ये चालेल. चला तर शेजारी आहे की नाही, स्टँडच्या शेजारी एक भजीचं दुकान आहे बरं का. ते दादा खूप म्हणजे खूपच छान भजी करतात बरं का. आणि तिथे एवढं छान टेस्टी भजी मिळतात, गरम भजी. आणि मी कधी पण आहे की नाही इथं पार्सल द्यायला आल्यानंतर या दादांच्या इथं बसून की नाही मस्तपैकी 2 प्लेट भजी खाऊन जातो. आता तर सध्या मी आणि माझे मिस्टर दोघं पण आलोय, त्यामुळे दोघांना पण 1-1 प्लेट घेतलेला आम्ही भजी. आणि गरमागरम भजी एवढी